अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सातारा फेमस काळ्या घेवड्याची भाजी करणार आहे का। रेसिपीला सुरुवात करू। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे खिसलेलं खोबरं घेतलंय, वाळलेलं खोबरं हे, 7 ते 8 लसणाच्या कळीने, अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर घालून बिना पाण्याचं मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे। आता हे आपण 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि हे आपण ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहे काळा घेवडा। असं चांगलं भाजून घ्यायचं 1 ते 2 मिनिटासाठी। बघा असं साल असं निघायला लागलं आपलं वरचं की लगेच गॅस बंद करायचा। आपण कुकरमध्ये भाजी करणार आहेत। कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकले, 1 छोटा चमचा जिरे फुलले की ही कांदा घेतले 2 मीडियम साईजचे, त्याला पण असं आपण चांगलं मऊ करून घ्यायचा। बघा आपला कांदा मऊ झाला की आपण जे वाटण केलं आहे ते पूर्ण वाटण हे मग टाकायचं आणि वाटण टाकलं की चांगलं हलवून घ्यायचं 2 मिनिटासाठी। लो ते मीडियम गॅस करायचा, कारण आपलं खाली आपलं तळाशी चिटकून वाटण, त्यामुळं चांगलं हलवून घ्यायचं। आणि आपण कच्चा लसूण घातलेला आहे त्यामुळे आपलं 2 ते 3 मिनिटं चांगलं हलवून घ्यायचं आहे। चांगलं 2 ते 3 मिनिटं बरोबर आपला मसाला चांगला तयार झाला आहे। आपण त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। शेंगदाणे भाजून घेऊन बारीक एकदम शेंगदाण्याचं कूट करायचं, मोठं मोठं ठेवायचं नाही। 2 चमचे कूट टाकल्यामुळे भाजी चांगली मिळून येते। मग 2 चमचे कूट टाकलं की आपण थोडंसं हलवायचं, कारण आपण शेंगदाणे भाजलेले होते त्यामुळे फक्त त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपण त्यात लगेच पावडर मसाला टाकणार आहेत। 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये। आणि पावडर मसाले टाकले की चांगलं हलवून घ्यायचं। आपण मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे। मसाले मिक्स झाले की मग आपण लगेच त्यामध्ये काळा घेवडा टाकणार आहे आणि काळा घेवडा टाकलं की 1 ते 2 मिनिटासाठी चांगलं हलवून घ्यायचा। बघा वाटण आपण टाकलं त्यामुळे त्या वाटणामुळं घरामध्ये खूपच असा सुगंध येत आहे छान। आता हे आपण चांगलं 2 मिनिटासाठी असं परतून घ्यायचं 1 ते 2 मिनिटासाठी। त्यात गरम पाणी टाकायचं, पाणी गरमच करून टाकायचं, थंड अजिबात पाणी टाकायचं नाही। थंड बाहेर टाकलं की भाजीची चव बदलती, त्यामुळे आपण गरमच पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये। म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे, कारण आपण मसाल्याचं भांडं आहे आपलं ते, आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त असं रस्सा करू शकतो आपल्याला जसा पाहिजे तसा। आणि चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत खूपच छान लागत आहे, कारण सातारा फेमस म्हणजे साताऱ्यामध्ये असे खूप जास्त करून हेच भाजी खातात। बघा आपले मी जास्त रशाची भाजी करणार नाही, आपल्या आवडीप्रमाणे आपण रस्सा कमी जास्त करू शकतो। आणि लो गॅस करायचा, लो गॅसवरती 10 मिनिटं शिजून द्यायचं, नाही तर 2 शिट्ट्या काढल्या की होऊन जाते आपला घेवडा। बघा आपलं तर कुकर थंड झालेला आहे, मस्त आपलं अशी घेवड्याची भाजी झाली आणि भाजीला बघा छान अशी शिजलेली, कलर बी छान आलेला आहे आणि वास तर खूपच छान यायला लागलेला आहे। हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।